नमस्कार, गुड मॉर्निंग मित्रांनो. मी तुमच्याशी रोज गप्पा मारायचा संकल्प सोडलेला आहे, पण तो किती कठीण आहे थोडा सोपा संकल्प हे मी सध्या अनुभवते. नवीन वर्षाचे संकल्प आणि ते अंमलात आणणं कितीही सोपं असलं तरी किती कठीण आहे याचा अनुभव सध्या घेते आहे. रोज नवीन विषय आणि तसा अनुभव येईलच असं काही सांगू शकत नाही. मात्र सुदैवाने मला तसा वेगवेगळे विषय आयुष्यात येत आहेत आणि तुमच्याशी शेअर करायची संधी पण मिळते, म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो. आज मी व्हिडिओ पोस्ट नाही करू शकलो, पण कालची गोष्ट तुम्हाला आज सांगतो. म्हणजे अर्धा का होईना माझा संकल्प पण पुरा होईल, तुम्हालाही काहीतरी मेंदूला खाद्य मिळेल निश्चितच, असा हा विषय ऐकल्यावर वाटेल. काल असंच मॉर्निंग वॉक करत असताना मला एक मित्र भेटला. आता मित्र म्हटल्यानंतर ते समवयस्कच असायला पाहिजे असं काही नाही. मित्र कुठच्याही वयाचे असतात. साधारण 30चा होता तो, उच्च शिक्षित, चांगला जॉब, त्यामुळे साहजिकच आईवडील त्याच्या मागे लागले होते की आता चला लग्न करा, त्या एका याच्यातून मोकळे व्हा, कर्तव्यातून. आणि त्याला ते काही पटत नव्हतं, कारण एका मुलीबरोबर त्याचं अफेअर चालू होतं आणि नंतर तर ती सरळ त्याने घेतलेल्या नवीन फ्लॅटवरतीच येऊन राहिली आणि सुरू झालं लिव्ह इन रिलेशनशिप. घरातल्यांना जेव्हा हे कळलं त्या साहजिकच गजब उडाला. त्यांनी ह्याच्यावरती निषेध नोंदवला, त्याची समजूत काढून बघितली, अबोला धरला. मात्र हा माझा मित्र आपला निर्णय काही बदलायला तयार नव्हता. म्हणे नाही, मला ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची नाही आहे, मला तो कॉन्फिडन्स नाही आहे, लग्न होतात मोडतात, बघू आमच्या दोघांचं जर एकमेकांशी व्यवस्थित पटलं तर आम्ही करू लग्न. घरातले ह्याला मान्यता देत नव्हते आणि त्याची भेट अचानक माझ्याशी असंच आता जसं मॉर्निंग वॉक करतो आहे असं करताना झाली. काका काका म्हणून त्याने मला हात दाखवून थांबवलं. सहसा मी मॉर्निंग वॉकला 1 तास रपेट मारतो, थांबत नाही, पण मी म्हटलं एवढं रिक्वेस्ट करतो आहे, काहीतरी विषय असणार. आता मित्र असला तरी मी मोठा असल्यामुळे तो मला काका म्हणायचा. बाकी सगळे व्यवहार मित्रासारखे, म्हणजे एका टेबलवर आम्ही ड्रिंक्सला बसण्या एवढे. मी म्हटलं ठीक आहे बोल. म्हणाला सहसा आहे माझं एका मुलीवर अफेअर आहे आणि सध्या आम्ही लिव्ह इनमध्ये राहतो आहे आणि घरच्यांचं खूप प्रेशर आहे की हे बरोबर नाही म्हणून. आणि तुम्हाला माहिती आहे की नवीन विचार कुठच्या दिशेने चालले आहेत, त्यांना ते पटतच नाही. ते संस्कृती परंपरा असं सगळं घेऊन बसलेत. मी म्हटलं
म्हणजे तुला काय म्हणायचं आहे. म्हणतो मी चांगला सुशिक्षित आहे, माझं बरं वाईट मला कळतं, मी आईवडिलांनी चांगला मला शिकवलं आहे, चांगला मला इन्कम सुरू झालं आहे, तर आता मला दिलं पाहिजे ना व्यक्ती स्वातंत्र्य, मला काय वाटतं तसं जगण्याचं. मी म्हटलं व्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या फार क्रिटिकल आहे. म्हणजे असे आहे की जे स्वातंत्र्य ज्याच्यामुळे समाजाला, देशाला, आपल्या सभोवतालच्या लोकांना काहीच त्रास होणार नसेल, ते व्यक्ती स्वातंत्र्य ठीक आहे. पण 2-4 लोक एकत्र येऊन एक वेगळा विचार इम्प्लिमेंट करत असतील आणि ते जर समाजाला वाटत नसेल की ते हे आपल्या समाजाच्या हिताचं आहे किंवा काय, तर त्याला व्यक्ती स्वातंत्र्य नाही म्हणता येणार. कारण काही रूढी परंपरा आहेत त्या आपल्या समाजातील ज्येष्ठ रूढींना समाजाच्या आरोग्यासाठी चांगल्या वाटल्यामुळे अस्तित्वात आहेत. ज्या अनिष्ट होत्या, वाईट होत्या, त्याचा हळूहळू त्याग आपोआपच गेला. म्हटलं तसंच आहे हे, की तुम्हाला दोघांना तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य वाटतं आहे, पण ते तुमच्या एकंदरीत सामाजिक घडीला पटतंय का, उपयुक्त आहे का, हे विचार करतात घरातले लोक. त्यामुळे नाही, सगळ्या जगभरामध्ये लिव्हिंग चालू आहे, आपल्या भारतातही आहे. मग मी तो विचार केला तर त्याच्यामध्ये काय असा वेगळा तर नाही केला, यातला फरक आहे. तर पाश्चात्य देशामध्ये लिव्हिंग आहे, कारण फार पूर्वीपासून त्यांच्याकडे वैवाहिक घडीच विस्कटलेली आहे, लग्नच करायचं नाही. पण जे काय बाकी शारीरिक इतर गरजा, मानसिक गरजा आहे त्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी लिव्हिंग रिलेशनशिप स्वीकारले आणि ते मुलांना लॉजिंग, बोर्डिंग किंवा सिंगल पेरेंटिंग असं तिकडे सुरू झालं आहे. पण त्या मुलांच्या मनावर होणारे परिणाम किंवा त्यांचा एकंदरीत मानसिक विकास ह्याच्यावर संशोधन चाललं आहे आणि ते लोक पुन्हा एकदा ह्या वैवाहिक परंपरेकडे येऊ पाहत आहेत. म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झालं म्हटलं तर हरकत नाही. म्हटलं लिव्हिंग रिलेशनशिप निवृत्ती वयात ठीक आहे, सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असतात, मुलं मोठी झालेली असतात, फक्त सिनियर सिटिझनला किंवा वयस्कर माणसाला एक जोडीदार हवा असतो आणि अशावेळी त्याला ह्या सरत्या वयामध्ये काही अडचणी नको असतात. लग्न केलं की ते प्रॉपर्टीचं डिवायडेशन, इतर हक्क वगैरे, तर त्यांच्यासाठी लिव्हिंग चांगला सोपा प्रकार आहे. किंवा काही त्यांच्यापासून संतती निर्माण करणं किंवा काही असा उद्देश नसल्यामुळे, होणार नसल्यामुळे पुढे जाऊन काही समस्या निर्माण होण्याची शक्यता फार कमी असते. म्हटलं तुझ्या बाबतीत नाही, तुला उद्या जाऊन मुलं झाली, त्यांचा किती प्रॉब्लेम होईल. आज हजारो वर्ष आपण पाहतोय लिव्हिंग रिलेशनशिप फार पूर्वीपासून अस्तित्वात होती, राजे लोकांच्या काळापासून, इसवी सन पूर्व काळापासून. पण त्यांच्या मुलांना त्यावेळेलाही प्रतिष्ठा नव्हती मिळाली, आजही नाही मिळत अशा गोष्टींना प्रतिष्ठा. आणि बिचारा त्या मुलांना मग तो सामाजिक असहकार आणि त्यांच्या नजरा आणि या सगळ्या गोष्टी खूप त्रास सहन करावा लागतो. ह्याचा तू विचार केलास का? तू फक्त दोघांचा विचार केला, आम्हाला मजा वाटते ना, पटतंय ना, ठीक आहे. पण असा विचार केला का की माझ्या आईवडिलांनी अशाच प्रकारे केला असता समजा लिव्हिंग रिलेशनशिप, आणि मग मला आत्तापर्यंत जे बहीण भाऊ, इतर नाते, मामे बहिणी, मामे भाऊ, चुलते, ते रिलेशनशिप या सगळ्या एन्जॉय करता आल्या
करता आले असते का? त्या प्रश्नाचं उत्तर दे बघू. तू खरंच तुझं बालपण एन्जॉय केलं की नाही ह्या लोकांबरोबर? तर त्याने डोकं हलवलं. हां काका, खूप मजा केली मी माझ्या पाहुण्यांबरोबर. नातेवाईकांनी खूप लाड केले माझे, खूप मजा आली. म्हटलं हे का घडलं? म्हटलं प्रॉपर तुझ्या आईवडिलांनी जे समाजात चालीरीती रूढी परंपरा चालू आहे त्याप्रमाणे लग्न केलं आणि तुला सगळ्या भावंडांचं नातेवाईकांचं मिळालं ना, प्रेम मिळालं. मग हेच जर तुझ्या बाबतीत आता समजा घडलं की तू ठरवलंस तसं लिव्हिंगमध्येच राहायचं आणि समजा चुकून तुम्हाला संतती झाली किंवा होऊ घातली तर तुम्ही काय करणार? अबॉर्शन की तिला होऊ देणार? काय निर्णय घेणार त्यावेळेला? म्हटलं असं जरा विचार कर. की तुला फार काही सांगत नाही. त्याला हा नवीन दृष्टिकोन कळलाच नव्हता. तो म्हणाला, हो काका, मी माझं बालपण खूपच एन्जॉय केलं हो सगळ्या माझ्या भावंड नातेवाईकांसोबत. आणि असं काही सामाजिक दडपणाचा मलाही काही सामना नव्हता कधी. निरोगी संपन्न आयुष्य जगलो मी आणि सामाजिक कुठचंच हे माझ्यावर आलं नव्हतं प्रेशर. म्हटलं हेच तर आहे, जे आईवडील जे तुला सांगतात ते केवळ तुझ्यावरतीच सामाजिक प्रेशर येईल म्हणून नव्हे, तर तुझ्या रिलेटेड तुझे काका काकी मामा मामी तर नातेवाईक ह्यांच्यावरही ते सामाजिक प्रेशर येतं की ह्यांचा एक मुलगा म्हणा, भाचा म्हणा, पुतण्या म्हणा असा राहतो, एवढा चांगला शिकलेला, एवढं चांगलं उत्पन्न असलेला, काय त्याचं आयुष्य? हे त्यांनाही हा प्रश्न फेस करावा लागणार आहे ना. आणि त्रास होतो मानसिक. मग हे सगळं काही दिवसांनी बोल्यामध्ये रूपांतरित होणार. आणि मग काय मिळवलं मग आपण असं विचार केला ह्या सगळ्या परिणामांचा, तर तुला पडेल ना की ठीक आहे, मी माझी भौतिक आणि सांपत्तिक प्रगती केली, शैक्षणिक प्रगती केली, पण मिळालं काय? कशासाठी आपण हे सगळं यश मिळवतो याचा विचार कर. त्या मित्राला माझ्या हे सगळं पटलं आणि तो म्हणाला, काका तुम्ही बरोबर बोलताय की हे उतार वयात ठीक आहे, पण चालू वयामध्ये हे एवढे परिणाम माझ्या होणाऱ्या पुढील वाटचालीस त्रासदायक ठरणार असतील आणि माझ्या मुलांना त्रासदायक ठरणार असं मी कधी विचारच केला नाही. तर ह्या दृष्टिकोनातून आता मी माझ्या जोडीदाराशी बोलतो आणि पुढील वाटचाल वैवाहिक दिशेने करायचा मी निश्चितच प्रयत्न करेन. मी मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, मी आभारी आहे तुमचा. मी म्हटलं तू माझे आभार नको मानस, कारण तुला हा जो प्रश्न पडला आहे तो अनेक मुलांना पडलेला प्रश्न आहे आणि तुझ्या वयात मलाही पडलेला तो प्रश्न होता. पण मी साकल्याने विचार करून म्हटलं आत्ताचा काळ ह्याला अनुकूल नाही, आपल्या परंपरा एवढ्यात बदलू शकणार नाही, तर येणाऱ्या पिढीला त्रास होईल असं आपण करूया नको. म्हणून मी सुद्धा म्हटलं विधिवत भले स्वतःला पसंत असलेलं जोडीदार पकडून का होईना आपण लग्न केलं आणि मला त्याचं गोड फळ मिळालेली आहे म्हणून मी तुला हे सुचवलं. त्याने टाटा बाय बाय केलं, मी टाटा बाय बाय केलं आणि थोडंसं मला समाधान मिळालं की एक भटकू पाहणाऱ्या जीवनाला जर माझ्या या मार्गदर्शनाचा लाभ होणार असेल तर माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. तुम्हाला काय वाटतं? यूट्यूबच्या माझ्या
कॉमेंट्स बॉक्समध्ये जरूर प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.